गाईस धापे ऐका धापे ऐकायला. सुका पाटील आमचा दमलाय भावानं. आता इथं धुक बिक आलंय, ऊन गेलं सगळं, तर आता इथं जरा भारी वाटायला लागले बघा. गजमाना गजमाना गजमाना. आज संडे गडाची जर समोरची बाजू जर पाहायचं म्हटलं तर गडावरती जर आपण 2000 पायऱ्या चढवतो किल्ल्याच्या समोरच्या बाजूला. पायी येण्यासाठी 2000 पायऱ्या, 3.5 किलोमीटर अंतर आहे, किंवा 1.5 ते 2 तास लागतात गडावरती येण्यास. रोपवे प्रकल्पाने आपण गडावरती रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून काही पाहिली तर 2851. ही जी गॅलरी आहेत ना, म्हणजे ही जी आपलं आता कसं आपल्या रूमचे हे असतात ना काय रे म्हणतात त्याला, रूमचं आपलं कसं गॅलरी वगैरे म्हणा, बरेच जण हॉल म्हणा, ही म्हणा, रूम म्हणा, तर तसं ही महाराजांच्या काळात होतं. इथे काय, ह्याच्या पलीकडे काय, ह्याच्या पलीकडे काय, अशी थोडी थोडी बनवल्यात त्यांनी महाराजांनी. कुठले हा, म्हणजे ही त्यांचं बैठक व्यवस्था होती नाही का, झोपायचे वगैरे ही इथं सगळी इथली व्यवस्था होती त्यांची इथं. आणि या इकडं वॉशरूम आहेत, ही जे 2 डोअर आहेत ना, तिथं त्यांना वॉशरूमसाठी तिकडे जाण्यासाठी ते डोअर आहेत. आता इकडं अरे तीच आहे बेडरूम सारखंच आहे सगळ्यांचं, वॉशरूम बेडरूम वगैरे तीच आहे. ती त्यांना राहण्यासाठी सोय आहे की बघा पायऱ्या. मला आश्चर्य वाटतं की वाजगी जाताना पायरी उतरून जायचं म्हणतो एवढं बघून सुद्धा. होय, एवढं चढलाय तरी पण वाजगीला मानलं पाहिजे, काही म्हणा. तर भावानो वाजग्याला मानलं पाहिजे. यार ही बघ ना आधी, बघ समोर दिसते. कोणाला म्हाताऱ्याला पकडते ते, कोणाला पकडते ते, काय कळत नाही काही. नुसतं त्यांचं चालू बघा येण्याचा. थांबे ना इकडे येऊ जरा. हे वाजगे शिरतील का तो? हळू ये पाय बी. तरी महाराजांचा गोवा आहे, त्यांच्या आतमध्ये रूम आहे होते. ती रूम आता आम्ही बघायला चालली, बघू आतमध्ये काय आहे. चल हे पडा पिडाचं कुठेतरी बघा. चल गुप्त चर्चा म्हणजे कसं दुसरा हल्ला करल म्हणजे हेच की. तर विषय काय माहिती का, आपण आहे गडच्या बॅक साईडला, कळलं का? आता आलोय फ्रंटला. कुठं फ्रंट आहे? खाली पायऱ्या होत्या. हे बॅक साईड आहे भावांनो, अजून फ्रंटला जिथं राज्य अभिषेक सोहळा होतो का नाही, तिथं आपण अजून गेलोच नाही. खाली काय असणार तिथं? तर गोव्यात आहे त्यांचं, ते सिक्रेट रूमच असणार आहे. तर आता आम्ही जातो फ्रंट साईडला. अजून आपल्याला तिकडे जायचं. कुठे? हा त्या तिकडे जायचं. मग काय तुम्हाला इकडे जायचं. भावांनो ही जी आहे का नाही, गंगासागर तलाव आहे आणि हे असं एवढा पेस आहे. असं पेस 3-4 आहेत, 3-4 नाही जास्त आहेत, 5-6 आहेत. आता तर भावांनो मोबाईलचा प्रॉब्लेम पडणार, चार्जिंग संपणार, म्हणून आमच्या वाजून त्याच्याकडे पण आयफोन आहे, म्हणून माझ्या मित्रानं वाजू मित्र माझा त्यानं माझ्यासाठी काय म्हणतं ते, त्याला काय म्हणते ते, पॉवर बँक. मला माहित होतं पण मी नाही सांगितलं. इथं होतं हां. तर आम्ही भावानं आता आलो मेन गेट पाशी.
आता इथनं खरा किल्ला चालू होते बघा. हे राज्याभिषेक सोहळा होणारा पॉइंट आहे, राजांचा दरबार. ती वाघ आमचं सगळं पुढे गेले तर त्यांना नुसती गडबड झाली बघा, गर्दी झाली. वाजले की रायगडाचे दरवाजे हे बंद व्हायचे म्हणून याला इतिहासामध्ये नगारखेडा असं म्हणतात. तर आज आपण श्रीमान रायगडचा बाल्य किल्ला हा आपण समोरच्या बाजूला पाहायला सुरुवात केलेली आहे. कारण की आज गडावरती आलो आपण समोरच्या बाजूला. जी गडावरती लोक रोफेने येतात ती यासाठी किल्ला इकडे बघत येतात, पायी येतात, जी रायगडाची पायीवारी करतात ती समोरच्या बाजूने त्यांच्या दरबारामध्ये आपण प्रवेश करूया. आता आपण मॅप घेतलाय, मॅप मध्ये बघू आणि त्याचं त्या पद्धतीने फिरू आपण. हा तसं करू. इथे एक स्मारक आहे महाराजांचं बघा इथं. आणि हे बघा येऊ असा काय पण म्हणा, जी म्हणतात ना ते रायगड एकदा जाऊन यावं लागते, तर ती म्हणते ती चुकीचं नाही, ती सगळी गोष्ट खरी आहे. एकदा येऊच लागते. जी पण अजून कोणी आपले ब्लॉग बघते त्यांनी अजून कोण नसेल आलं रायगड तर येऊन जावं एकदा, लय भारी वाटते. आणि आम्ही ज्या वातावरणात आलो की नाही ती वातावरण बेस्ट आहे. म्हणजे असं ऊन पण नाही, लय धुकं बी नाही, लय पाऊस पण नाही, म्हणजे असं सगळं मध्यम व्यवस्थित आहे. म्हणजे आम्हाला देव पण पावला, महाराज पण पावलं, सगळंच पावलं. आलोच आपण खरं मात्र पण धुकलं आहे. हे बघा धुकंच, सगळं धुकं आहे. पुढं माणसं आता त्याच्यात राहतात. तर आम्हाला बघा इकडे जायचं, तुम्हाला दाखवतो बघा. मंदिर दिसतात ना इकडे, तुम्हाला दिसतंय का? दिसत असेल. तर आता वाजले किती वाजले जरा बघ बरं किती वाजले त्या. 12:30 वाजले. तर आता वाजले 12:15. तर आम्हाला अजून 1200 एकर गड फिरायचा. 1200 एकर आहे ना, 1200 एकरातला गड आहे. तर आम्ही सगळं फिरणार आहे. काय झालं? आता बघा पुढं बघा, पुढं बघा, पुढं बघा, पुढं बघा. धन त्या नाग 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 ढंग नाग ढंग. इथे उभे आहोत. साधारणपणे लोक याला बाजारपेठ असं सहसा म्हणतात. नंतर काही लोक असे देखील म्हणाले की ही बाजारपेठ नाही, ही नगरपेठ आहे. त्याही पलीकडं आमचे मित्र डॉक्टर सचिन जोशी यांच्या आणि माझ्या चर्चेमध्ये आम्ही एका निष्कर्षाप्रत आलेलो आहोत. आणि हे वास्तव आपल्याला नाकारता देखील येणार नाही की ही ना नगरपेठ ना बाजारपेठ असं काही संबंध नाही आहे. रायगड हा प्रचंड मोठा बेलाग आणि अजिंक्य आणि विस्तार असणारा दुर्ग आहे. एका टोकापासून म्हणजे आपण जर सुरुवात केली महाद्वारापासून तर भवानी टोकापर्यंत जायला इथं चालायला 1.5 ते 2 तास लागतात. वरती माथ्यावरतीच एवढा मोठा विस्तार आहे. तर एवढ्या विस्ताराला सांभाळण्यासाठी संख्या सैनिकांची जास्त लागते. एक याचा ऐतिहासिक उल्लेख मी आपल्याला सांगतो. तेव्हा सहित सांगितलं 5000 लोक राहत कुठं असतील तर ती बरोबर अशा ठिकाणी राहतात लोक की ज्या लोकांना युनिफॉर्मिटी राहायला. मग सैनिक राहत असताना त्यांना ठराविक अलंगांमध्ये राहता यावं म्हणून इथं 3 सेक्शन्समध्ये 1, 2, 3 अशा राहण्याच्या खोल्या केलेल्या आहेत. मी जिथं उभा आहे इथे जर आपण बघितलं तर इथं साधारणपणे अशा आकाराचं छत होतं पाणी वाहून जाण्यासाठी. या बाजूला बाहेर इथं पाणी पडत होतं, हे नीट लक्षात घ्या गणित. इथं बरोबर मध्ये याचा काढायचा, इकडं आणि इकडं असं पाणी वाहत होतं. आणि इथं पाणी वाहून जात असताना इथं प्रचंड पाऊस होतो. मगाशी मी त्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. उडत्या पक्ष्याच्या पंखावर देखील शेवाळ उगवतं, इतका पाऊस या भागात होतो. मग हे पाणी पडत असताना हे पाणी वाहून जाण्यासाठी इथं समोर 2 मोऱ्या ठेवलेल्या आहेत. त्या किती मोठ्या आहेत तर तुमच्या माझ्या आकाराच्या माणसांनी वाकून त्या मोरीतून पास होता येतं, बाहेर जाता येतं, आज देखील जाता येतं. अशा इथं मोऱ्या ठेवल्या, दाखवतो मी त्या पुढं. तर भावानो त्या काकांनी चांगली माहिती सांगितली, बऱ्यापैकी सांगितली, चांगली माहिती. म्हणजे आम्हाला अजून गड फिरायचा आहे. म्हटलं तेवढी माहिती आहे त्यांनी आत सांगायला लिहिलं. अजून आम्ही म्हटलं जाऊन येऊ. आधी आम्हाला लवकरात लवकर गड आवरायचा आहे बघून, त्यामुळं आम्ही आता आलोय. त्यांनी अजून सांगते ती माहिती. तर भावानो म्हशी सुद्धा चिल मारायला लागलेत. कसं आहे दणका थंड व्हायला लागले, त्या वर चढून चढून दमले असलेल्या, त्यामुळं चिल व्हायला लागले. तोंडच पाणी घातलं तो काढलं वर. तो घातलं तो
गाईज धापे ऐका धापे ऐकायचा दमला भावानं एवढ्या दमला आम्ही आधीच ना आलो इथनं दिसत नाही वाटतं हो का हे इथनं दिसतं बघा इथनं आलो द्वार इथनं आलो एवढ्या त्याच्याकडे आमचा धाप्या द्यायला लागला काय करायचं आता आपला आता जगदीश्वराचं मंदिर आलेलं आहे आपण ही शिलालेख आहे आता इथं धुकं आलं ऊन गेलं सगळं तर आता इथं जरा भारी वाटायला लागले बघा इथं काय म्हणते त्याला काहीतरी म्हणते ती पण भारी वाटायला लागली हे बघा काय चाललं एकदम गार झालेला आहे एकदम गार धुकं बघा धुकं दिसते बघा दिसते का नाही दिसते तर काय आपल्याला जी नको होती ती झालं पाऊस चालू झाला मी मागाच जरा तारीफ केली ती पावसाची म्हणलं पाऊस नाही आपण चांगलं काय म्हणते त्याला व्यवस्थित आले काय चांगलं वातावरण आहे सगळं सगळं व्यवस्थित आहे पण घातली पावसाळ्यात चला पाऊस कमी एक सांगू अशा तऱ्हेने पाऊस लागला इथं पडाय आता आम्हाला थांबून ओके आम्हाला थांबून इथं काय उपयोग नाही हे बघा धुकं बघा पुढं बघा धुकं पण व्ह्यू तर नाही बरोबर आहे पाऊस पण पडला पाहिजे जरा अरे आला तर शेवळा नाही येऊ बघा हे काय तर गाईज व्यू नाही येड्या चाळ्या करू नका तुम्हाला दिसत असेल नसेल दिसत आम्हाला पण दिसत नाही तर तुम्हाला काय दिसणार आहे हे बघा व्यू बघून घ्या सगळं बघून घ्या रायगड म्हणजे सुख हे म्हणतात ती खरं आहे आणि इथे येऊन अनुभवल्याशिवाय तुम्हाला कळत नाही तर इथे एकदा या अनुभवा मस्तीपैकी स्वर्ग म्हणजे स्वर्ग नाही जन्मतापणे स्वर्ग बघणे म्हणजे ही जागा रायगड आपली सह्याद्री आहे येऊ बघा मोठा येऊ बघा बघा रस्ता इस रस्ते से हम जा रहे हैं हे चला लवकर भावना आपल्याला तिकडे जायचं अजून इथं जायचा आणि फोटोशूट लावलेला नाही काय राव मला पिटलंय नुसतं काय कोण घेणं आमचं चुकीचं आहे चला हे बघा रस्ता असा ही जी आहे ना रस्ता घसपट रस्ता आहे घसपट बोलते इतर खेकडा होता अजून हे बघा ही बघा घसरत आहे इथं मी आणि आदिश शिंदे ज्येष्ठ मग असं धावतो मला इथं मी आणि आदिश शिंदे ज्येष्ठ पडलो असतो बघा इथे मी घसरलो तुम्हाला वन धावतो तसं मी थांबलो इथं तर इथं घसरत असताय जर कोणी आलं तर तुम्ही शिस्तात या हां तर एवढंच माझं सांगण्याचं म्हणणं होतं एक उद्दिष्ट होता माझा तुम्हाला त्या पॉईंटवरून तुम्हाला सावध ठेवणं हे माझा एक उद्दिष्ट होता टकमक टोक भावानं जी ही टोक दिसते का नाही टकमक टोक आहे टकमक टोक असं दिसतंय हे बघा यो ह्या इकडं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे इथनं असं हे उतरायचं
भावानं आमचं इथलं टकमक टोक बघून झाले. आता आम्ही जाणार आहे पुढं तुळजाभवानी माताचं मंदिर आहे, पहिले जाऊन दर्शन वगैरे घेणार आहे. पायऱ्या दाखव त्यांना दावले मग काय पण भावानं पुढं पॉईंट लय आहे तर बघायचं. तर ह्यांनी बघा इथंच लावलंय बघा, नुसतं धिंगाणा लावलाय बघा. बघा एवढी गर्दी. चला अरे पुढचं पॉईंट आहे. चला दमलंय आता काय करू. तर भावानं रायगड चढणं सोपं नाही. नाही असं म्हण की रायगड चढणं सुका पाटीलचं काम नाही. हा, रायगड चढणं सुका पाटीलचं काम नाही भावानं. आणि ती सुका पाटील त्यांनी चढून दाखव. हा, जी सुका पाटील आहे ना, सुका पाटीलचं चालू आहे ना आता सगळ्या ट्रेनला. तर या सुका पाटील आमचा रायगड चढून जावा तुम्ही. बघा एकदा चढला तर हाती गोड, नाही चढला तर पण गोड, पण एकदा चढून बघा कसं वाटतं कसं नाही सांगा. 35-40 वाजता. तर चेष्टाचा विषय साईडला ठेवतो. तुळजाभवानी माताचं मंदिर आहे इथं. आता त्याचं दर्शन घेणार आहे आम्ही आणि दर्शन घेऊन जाताना खाली जाणार आहे. तर जेवढं पॉईंट तुम्ही आता बघितले तर दम भरला भावानं. हो ए रुमाल कुठे आहे माझा? तर तुम्ही आता जेवढं पॉईंट बघितलेत ना त्याची तुम्हाला थोडी माहिती दिली आणि तुम्हाला ती पॉईंट धावलेत. तर तुम्हाला हे कसं वाटलं आतापर्यंत सांगा. आणि त्याच्याकडे जी माझ्याकडं काय मिस झालंय, मिस झालंय ती तुम्ही मला कमेंट करून सांगा. ही मिस झालं. तर नेक्स्ट टाइम जर माझा प्लॅन झाला तर मी 100% तिथं जाऊन व्हिजिट करेन आणि ती पॉईंटची माहिती वगैरे घेईन. सुका पाटील आमचा दमलाय भावानं. काय पाहिजे तुला? पाणी पाहिजे मला आता. तर भावानं, पाण्याची गरज आहे. विषय काय झाला, आम्ही येताना बाटलीचं बॉक्स घेऊन आलोय. तर जाताना म्हटलं एकच बाटली नेऊ आपण, आणि तरी आम्ही दोन आणल्या एवढं 2 आणल्या बघा. आणि आता म्हणायला लागलाय पाणी पाहिजे मला. मी उठत नाहीत ना, पाणी पाहिजे मला. आई तुळजाभवानी माता की जय. नीचे जाने का 315, 215. नीचे जाने का 250. 315. मतलब अकेले को 215. अकेले को 315. दो जाने का होताच हाँ? जाने का होताच 250. 250 ना. जा तो उसमें जा तो भाई येताना काय पायऱ्या चढून आला का? चलते है क्या? रुको झालं नडकोत मंदिर केत ना हो आम्हाला नाही समजत ते. आता काय करणार? आम्हाला नाही समजत. समझ नहीं हो रहा है. ये है गजमा है, ये कर्नाटका वाले है. हॅशटॅग गजमाना. गसगस करने का उठ जाने का होताच. उसमें मराठी में क्या है उसका गजमाना का अर्थ क्या है? गजमा का अर्थ क्या बोले तो उसका अर्थ नहीं, उसका अर्थ होना तो नहीं एलिफेंट को कालचट करना बोला. नहीं मराठी में बोलो, मराठी में. ये कर्नाटಕ ಇದು ಅದೇನಂತಾರ ಇದು ಕೆಲ ಜಲಮಾರ್ಗ ಏನಂತಾರ नाही हो नाही कळलं नाही आम्हाला. गजमा नहीं नहीं. कन्नड़ में बोलते हैं. हॅशटॅग हैशटैग गजमाना. हैशटैग गजमाना. गजमाना. पब्लिक भेटलेली गजमाना म्हणजे कर्नाटकाची. तर घेतली त्यांची मजा तुम्ही बघितले. तर जो भी कर्नाटक से है उसने सबने कमेंट करो हॅशटॅग गजमाना. चलो.